धनगर समाज के नेता बाळासाहेब दोड़तले ने मांग की है कि राज्य सरकार SC/ST के संबंध में सुप्रीम कोर्ट द्वारा दिए गए ऐतिहासिक फैसले को तुरंत लागू कर धनगर समुदाय को ST में आरक्षण दे। सुप्रीम कोर्ट के फैसले से उम्मीद है कि धनगर आरक्षण का वर्षों का वनवास अब खत्म हो जाएगा। सुप्रीम कोर्ट ने इतना बड़ा मौका दिया है, यदि राज्य सरकार की मंशा अच्छी है तो तत्काल आरक्षण लागू करे। यदि आवश्यक हो तो इंपेरिकल डेटा 1 महीने के भीतर भी एकत्र किया जा सकता है। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, धनगर समाज को लेकर आपकी मंशा अच्छी है तो हमें आरक्षण तुरंत दीजिए। वे बीड़ में आयोजित एक संवाददाता सम्मेलन में बोल रहे थे। खरं तर सुप्रीम कोर्टाचं या महाराष्ट्रातील सर्व धनगर समाज आणि यशवंत सेनेच्या वतीने आम्ही स्वागत करतो। इतक्या वर्षाचा हा आरक्षणाचा लढा, तीव्र लढा, आमचा हा आरक्षणाचा संपणारा वनवास आता आम्हाला कालच्या ह्यानं आशा आहे की आता तो संपेल। या राज्य सरकारची जर नियत चांगली असेल, धनगराच्या बाजूने निर्णय द्यायचा असेल तर आता खूप मोठी संधी ही राज्य सरकारला आलेली आहे। म्हणजे आदिवासींचाही आम्हाला विरोध राहणार नाही, कारण आम्ही 3.5% आरक्षण जे काही आम्हाला NT मध्ये मिळतंय तेच आरक्षण घेऊन, आरक्षणाची मर्यादाही वाढणार नाही, तेच आरक्षण घेऊन आम्ही STच्या ब मध्ये जाऊ, वर्गीकरणात जाऊ आणि धनगर समाजाच्या तरुणांना, धनगर समाजाला न्याय देण्याची खूप मोठी संधी या राज्य सरकारला आली आणि ती त्यांनी द्यावी। गरज पडली तर इम्पेरिकल डेटासुद्धा तात्काळ 1 महिन्याच्या आत, 15 दिवसाच्या आत ते गोळा करू शकतात। मराठा समाजाला जसं राज्य सरकारनं आरक्षण 10% दिलं, इम्पेरिकल डेटा अत्यंत कमी वेळात गोळा केला, तेवढ्याच कमी वेळामध्ये निवडणुकांच्या पूर्वी धनगर समाजाला आरक्षण देण्याची संधी राज्य सरकारला आली आहे, त्यांनी ती द्यावी। अन्यथा राज्य सरकारने एवढी मोठी संधी येऊन जर धनगर समाजाकडे बघत नसेल तर तुमची नियत, शिंदे साहेब, तुमची नियत धनगर समाजाबद्दल चांगली नाही हा मेसेज राज्यात जाणार आहे आणि धनगरांचं चांगलं करण्याचं, कल्याण करण्याचं खूप मोठी संधी तुम्हाला आली आहे, तुम्ही ती करावी अशी आमची तुम्हाला आग्रहाची मागणी आहे।